तर आज आपण बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 3 इंटीजर. त्यातला आपण बघणार आहे आज प्रॅक्टिस सेट नंबर 5. बघा, आधी आपण रूल समजून घेणार आहे, त्यानंतर आपण त्याला काय करणार तर सॉल्व. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी आपल्याला माहिती आहे सेम रूल्स आहेत. बघा, आता लक्ष काय द्यायचं आपल्याला की ज्या वेळेला आपण बघा ते आता फॉर एक्झाम्पलमध्ये देतो आपण की +5 + 3 इथे आहे ॲडिशन साईन, म्हणजे हे ॲडिशनच्या याच्यात चालू आहे. ठीक आहे, +5 आणि +3 याच्यावर लक्ष द्यायचं आपल्याला. आता प्लस तर आपलं काय होतं तर प्लस होतो, म्हणजे 5 + 3 काय करणार आपण तर इथे ॲड करणार आहे. तर आपला आन्सर होतं 8 आणि साईन बघा इथे दोन्ही साईन पॉझिटिव्ह म्हणून आपण त्याला पॉझिटिव्ह साईन दिलं. ठीक आहे, ज्या वेळेला आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह साईन असते. ओके, जर आपल्याला इथे एक पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं निगेटिव्ह साईन दिलेलं आहे तर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे रूल काय होता तो इथे होतो आपला प्लस. ठीक आहे, आता आपण प्लसमध्येच बघत आहे. आता इथे एक प्लस साईन आहे एक मायनस साईन आहे, म्हणजे प्लस मायनससुद्धा आपला काय होतं तर मायनस येतो. बट इथे आपल्याला चेक काय करायचं आहे की ज्या डिजिटला आपल्याला मोठं साईन असेल, आता इथे 6 मोठा आहे त्याला साईन कसं आहे तर प्लस साईन. मग आता इथे काय होणार तर आधी प्लस मायनस तर आपला मायनस होणार, म्हणजे 6मधून 3 गेला आपला आन्सर काय तर इथे 3. बट आपल्याला ज्यावेळेला साईन द्यायचं आहे त्यावेळेला चेक काय करायचं आहे की मोठा नंबर जो आहे आपला 6, तर आपल्याला त्याचं साईन याला +3 असं द्यायचं. ठीक आहे, सॉल्व करताना इथेच आपल्याला फक्त लक्ष द्यायचं, म्हणजे सेम साईन असेल तर आपलं ॲडिशन होणार आहे आणि डिफरंट साईन असेल तर आपण करणार त्याला सबट्रॅक्शन, आणि जो आपला बिगर नंबर असेल त्याचं साईन आपल्याला आन्सरला द्यायचं. ठीक आहे, आता बघा प्रॅक्टिस सेट नंबर 5. आता इथे आपल्याला ॲडिशन दिलेली आहे सेम 8 + 6 होतो आपला 14. आता इथून बघा इथे आपला 9 प्लस सांगितले आपल्याला -3. इथे साईन नसेल तर ह्यासुद्धा काय तर आपला प्लस साईन, म्हणजे आपण काय करणार तर आधी चेक करणार इथे प्लस आहे इथे मायनस, प्लस मायनस काय होतं तर आपला मायनस, म्हणजे 9 - 3 आपला आन्सर किती येणार तर 6. आणि मोठा साईन कशाला आहे तर तो आहे आपला मोठा नंबर आपला 9 आहे, म्हणजे हा काय म्हणतात तर मोठा साईन आपला होईल इथे +6 हे त्याचा आन्सर येईल. ओके, थर्ड बघा 5 + -6 म्हटलं, म्हणजे इथे सुद्धा प्लस आहे इथे आहे मायनस, प्लस मायनस होतो आपला मायनस, म्हणजे आपण काय करणार तर 5 - 6 तर आपला आन्सर येईल इथे 1. आणि मोठा नंबर कोणता आहे आपला याच्यातला तर तो आहे 6 मोठा आहे, म्हणजे आपला साईन काय येणार शेवटी तर -1 आपला आन्सर येणार आहे. नेक्स्ट आहे -7 + 2. आता मायनस प्लस काय होतो आपला सुद्धा मायनसच होतो, म्हणजे 7मधून आपल्याला 2 मायनस करावं लागतील, तर आपला आन्सर इथे 5. ठीक आहे, मोठा साईन कशाला आहे तर 7ला आहे, म्हणजे आपला आन्सर येणार इथे -5 हे आपला आन्सर येणार आहे. त्यानंतर आपला 5th आहे -8 + 0. ओके, तर काय होणार मायनस होणार. आता 8चं काय होणार तर आन्सर तर आपला 8च येईल. मोठा साईन कशाला आहे मायनसला, म्हणजे -8 आपला आन्सर येईल. ठीक आहे, लास्ट आहे आपला -5 + -2. मायनस होतो आपला प्लस, म्हणजे 5 + 2 किती होईल आपला आन्सर 7. आणि 5 हा मोठा आहे, म्हणजे काय आन्सर येईल आपल्या इथे तर 5 आपला मोठा साईन आहे, म्हणजे इथे काय होईल तर त्याचं होईल आपलं मायनस काय येईल तर आपला इथे येईल -7 आपला आन्सर, -7 आपला आन्सर येणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, कंप्लीट द टेबल गिवन बिलो. आता आपल्याला इथे टेबल्स दिलेले आहे. ओके, आता इथे जसं आपल्याला डिजिट्स दिलेले आहेत, हे 2 याला आधी काय करायचं आहे याच्यात ॲड करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला सेम डिजिट घ्यायचा आहे, सेकंड आपला 4 त्याला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 6 घ्यायचं आहे, त्यानंतर त्याला -3मध्ये ॲड करायचं आहे, परत 0 घ्यायचं आहे, -5मध्ये ॲड करायचं आहे, -4 घ्यायचा आहे, परत ॲड करायचं आहे. हे आपल्याला स्टेप बाय स्टेप कंप्लीट करत राहायचं. ठीक आहे, फर्स्ट आपला -2 + 8. आता मायनस प्लस काय होतं तर आपला मायनस प्लस काय होतं आपला मायनस होतो, म्हणजे आपल्याला 8 - 2 करावं लागेल. आता आपला आन्सर येते 6. आणि चेक करा मोठा नंबर कोणता आहे तर आपला 8 आहे, म्हणून आपण त्याला +6 असं आपण आन्सर देणार आहे. त्यानंतर आपला 6 + 8 करणार आहे आपण. इथे तर ऑलरेडी माहीत आहे प्लस आहे, म्हणजे काय होणार तर इथे ॲडिशनच होणार आहे. 6 + 8 होणार आपला 14. नेक्स्ट आपला 0, त्यानंतर होईल आपला 8. 0 + 8 काय तर आपला आन्सर जसं तसंच +8. नंतर आपला -4 + 8 मायनस प्लस काय येणार तर आपला मायनस, म्हणजे 8मधून 4 गेला आपला आन्सर येईल 4. मोठा साईन कशाला आहे तर 8ला आहे, म्हणून +4 आपला आन्सर येईल. नेक्स्ट आहे -2 + 4, म्हणजे काय नंतर मायनस प्लस मायनस, म्हणजे 4 - 2 काय नंतर 2. आणि मोठा साईन कशाला आहे तर 4ला आहे. ठीक आहे, त्या ॲज इट इज लिहायचं. नंतर आहे 6 + 4, ते तर आपल्याला दोन्ही प्लस आहे म्हणून 10 करून टाकलं. 0 + 4 म्हणजे +4.
इथे -4 + 4, 4 + 4 काय होते, मायनस प्लस मायनस, म्हणजे आपला आन्सर इथे 0. त्यानंतर आपला -2 + -3, मायनस मायनस होतो आपला प्लस, म्हणजे 2 + 3 काय तर आपला 5, आणि मोठा साईन कशाला आहे तर 3ला आहे, म्हणजे इथे येईल -5. नंतर आहे 6 + -3, म्हणजे प्लस मायनस होईल आपला मायनस, म्हणजे 6 - 3 3, मोठा साईन कशाला आहे 6ला, म्हणजे इथे आन्सर आहे आपलं 6 येणार. नेक्स्ट आहे 0 + ब्रॅकेट -3 ॲज इट इज, -3 जसं आहे तसंच आहे. नंतर -4 -3, मायनस मायनस होईल आपला प्लस, 4 + 3 होईल आपला 7, आणि 4 हा मोठा डिजिट आहे, म्हणजे इथे तर -7 आपला आन्सर आहे. त्यानंतर आहे -2 + -5, मायनस मायनस होतो आपला प्लस, म्हणजे 5 + 2 7, आणि मोठा डिजिट आहे आपला 5, तर आपला आन्सर येणार आहे -7. नंतर आहे 6 + -5, प्लस मायनस होतो मायनस, म्हणजे 6मधून 5 गेला, आपला आन्सर येईल 1, मोठा डिजिट आहे आपला 6, म्हणजे इथे आपला प्लस. नंतर 0 + -5, म्हणजे आपला आन्सर आहे इथे -5. नेक्स्ट आहे -4 + -5, मायनस मायनस होतो आपला प्लस, म्हणजे 4 + 5 होईल आपला 9, आणि मोठा साईन कशाला आहे तर मायनसचं 5ला आहे, म्हणजे इथे -9 आपला आन्सर आहे.